वसई पूर्वेतील राष्ट्रीय महामार्गावर विरार फाटा येथे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 500 रुपयांच्या 1 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत पोलिसांनी एका संशयित कार चालकाला वाहनासह ताब्यात घेतले असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। गुजरात कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कारची सोमवारी 10 ऑगस्टला रात्री विरार फाटा येथे गुन्हे शाखा 2च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपासणी केली। यावेळी कारमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळून आल्याने पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या नोटांची एकूण दर्शनी किंमत सुमारे 1 कोटी रुपये असल्याची माहिती आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित कार चालक याच परिसरातील रहिवासी असल्याने स्थानिक नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे। या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान या बनावट नोटांच्या रॅकेट मागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या नोटांचा पुरवठा कुठून झाला याचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे। ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला वसई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे। तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणातील आणखी आरोपी आणि बनावट नोटांच्या व्यवहाराचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2 याचे अधिकारी आणि अंमलदार काल 10 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन येत आहे आणि खऱ्या चलनातील काही रक्कम दिल्यानंतर हा जास्त प्रमाणामध्ये बनावट नोटा लोकांना देण्याचं आमिष देत आहे। त्यावरून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सदर संशयित इसमाची गाडी इंटरसेप्ट केली आणि त्यानंतर त्या इसम आणि गाडीची झडती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुमारे 97 लाखापेक्षा जास्त रकमेच्या 500 रुपये दराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदर प्रकरणी मांडवी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांच्या वतीनं गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। आरोपी हा कोण आहे आणि याने कुठून नोटा आणलेला, कितीला विकत आणि कुठं विकत होता? आरोपी हा स्थानिक रहिवासीच आहे मांडवी परिसरातील आणि त्याच्या म्हणण्यानुसार यातील निष्पन्न आरोपी क्रमांक 2 यांनी या नोटा त्याला विकण्यासाठी किंवा याच्यासाठी दिलेल्या होत्या। कितीला विकण्याचं होतं? साधारणतः त्यांच्या 1 करोडच्या नोटा 30 लाख रुपयाच्या आसपास खऱ्या ज्या नोटाच्या बदल्यामध्ये देण्याचं ते लोकांना आमिष दाखवत होते। हा पाटील हा कोण आहे जो आरोपी आहे? पाटील हा तिथला स्थानिक रहिवासी आहे आणि तो आणि यातील 2 निष्पन्न आरोपी आहे याच्या पार्श्वभूमीविषयी अधिक तपास सुरू आहे। सर आता कितीला अटक केलेला आहे? सध्या याच्यामध्ये 1 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अजून काही असतील आरोपी याच्यामध्ये? हो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 2 यात निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या अटकेसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। सर मूळ कुठे याचं नोटा छापण्याचं केंद्र आहे कुठे? याच्यामध्ये हा जो आता आरोपी जो पकडलेला आहे हा डिलिव्हरी देणारा पर्सन आहे। तर याचं नेमकं या कुठून तयार करत होत्या आणि कोणाकडून आणत होते हा आरोपी क्रमांक 2 अटक झाल्यानंतर आपल्याला पुढे अधिक लीड मिळेल। याचं पुढे गुजरात कनेक्शन वगैरे काही आहे का? सध्या आपल्याकडे आरोपी क्रमांक 2 जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पुढे आपल्याला लीड मध्ये काही सांगता येईल। नोटांचा वापर कुठे केला जायचा? सध्या तर ते गिरायक शोधायचे की ज्यांना या अशा प्रकारच्या बनावट नोटा हव्या आहेत, मग ते नोटांच्या बंडलमध्ये टाकून किंवा इतर कुठल्याही कारणासाठी त्याचा वापर करू शकत असतात। प्रिंटिंग प्रेस कुठे होती? तो आपला तपासाचा भाग आहे। मी मगाशी सांगितलं की आपण एकच आरोपी सध्या अटक केलेला आहे जो डिलिव्हरी देण्याचं काम करत होता। पुढे लिंक जशी उघड होईल तसं या सर्व गोष्टी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होतील। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।